रवायला लागला आणि बदनाम आहे. सरकार आहे. त्याने भाड हो मॅडम 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 इकडे तिकीट आणलेलं आहे. आमच्या समाजाने भाड खाऊन तिकीट आणलं, त्याला त्याचा माज आलेला आहे आणि ही माजाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमध्ये उमेदवारांकडनं गोंधळ घातला गेलाय. इथे जे कोणी नाराज आहेत, इच्छुक नाराज आहेत, त्यांच्याकडनं हा गोंधळ बघायला मिळतोय. ज्यांना पक्षाकडनं एबी फॉर्म मिळालेला नाही त्यांच्याकडनं आक्रोश केला जातोय. ही महिला इच्छुक उमेदवार यांच्याकडनं नाशिकमध्ये लगेच यांच्याकडे बघतोय मी, यांना म्हटलं सोडून द्या विषय. लगेच आला मागून. ही पद्धत आहे वागायची उमेदवाराची, ही पद्धत आहे का? अहो दादा मी तेच सांगितलंय ना, परत तोच प्रश्न का? हा लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले. मी मागून पळाले. बालम शिरसाट बदनाम माणूस आहे, बदनाम. त्याला कोणी मतदार करू नका. या ठिकाणी नाशिकमध्ये उमेदवारी अर्जाच्या माघारीचा शेवटचा दिवस असताना इथे गोंधळ बघायला मिळतोय. देवानंद बिरारी हे या ठिकाणी उमेदवारी अर्जाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला विभागीय कार्यालयात आले त्यावेळेला एका उमेदवाराने यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इथे पोलिसांची आणि यंत्रणांची देखील तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं. त्याच्यामुळे उमेदवारीचा एकूणच माघारीचा आजचा शेवटचा दिवस असताना या ठिकाणी उमेदवारांमध्ये वाद जो आहे तो होत असल्याचं बघायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे इथे एकीकडे देवानंद बिरारी यांच्या पत्नी इथे उमेदवारी अर्ज माघारीसाठी एकूण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येत असताना त्या ठिकाणी तिथे समोर जे एक उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आपण बघतोय की या ठिकाणी देवानंद बिरारी यांच्या पत्नी ज्या आहेत त्या इथे उमेदवारी अर्जाच्या संदर्भामध्ये आल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या पतीवर आणि त्यांच्यावर देखील अचानक हल्ला जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पोलीस जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूणच मध्यस्थी जी आहे ती पोलिसांनी तात्काळ केल्यामुळे हा वाद जो आहे तो या ठिकाणी कुठेतरी थांबलेला आहे. मात्र गोंधळाची परिस्थिती जी आहे ती एकूणच या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नेमकं काय झालं, नेमकं का बरं हल्ला झाला, काय झालं? कुठल्याही प्रकारचा हा चला 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 कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाहीये. ते माझ्या सोबत उमेदवारी मागत होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राग येणं हे साहजिक आहे, ही गोष्ट मी पण मान्य करतो. आणि ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते हक्काने माझ्याशी बोलले. पण हल्ला केला असं त्यांचा हल्ला वगैरे कुणी काहीच, कुठलाही शिवीगाळ वगैरे काहीच झालेली नाहीये, कुठल्या प्रकारचा हल्ला झालेला नाहीये. आणि ते एक आमचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्यासोबत ऑलरेडी आधी काम केलेलं आहे. तुम्ही पहिले हात उचलला, कुणी हात वगैरे कुणीच उचललेला नाहीये, त्यांनी पण उचलला नाही आणि मी पण उचललेला नाही. ऑल रेकॉर्ड नाहीये, खोटी गोष्ट आहे, तुम्ही बघून घ्या. हो, आतमध्ये येत असताना तुम्ही अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केलेला नाहीये. मी त्यांच्यावर हल्ला का करू? मला उमेदवारी भेटली, उलट ते चुकीचं बोलत होते, त्यांचा रोष व्यक्त करत चालले होते, ते चुकीचे शब्द अपशब्द वापरत होते. फक्त म्हटलं भाऊ असं काय झालं, बाकी काय नाही. ऑलरेडी मी त्यांच्या नेतृत्वात आधी आम्ही सोबत काम केलेलं आहे. आमचा असा कुठल्या प्रकारचा वैर नाही किंवा उमेदवारीवरून पण कुठला वैर झालेला नाहीये. आमच्या ते आपसातला विषय आहे, असा कुठलाही काही प्रकार नाही. तुम्ही कुठून लढताय आता? प्रभाग क्रमांक 31 ड मधून. आणि ते कुठून लढत होते? ते पण आधी 30 मध्ये होते, नंतर 31 मध्ये इच्छुक होते. मला माहित पण नव्हतं, पण ते आता मला बोलले की मी पण इच्छुक होतो. आता ते तुमच्या विरोधात आहेत? नाही, विरोधात नाही, सोबत असतील ते. माघार घेत? हा, ते माघार घेत आहे. तुम्ही भाजपकडनं लढता? हो, भाजपकडनं लढतो. तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकला माघारीसाठी? कुठलाही नाही दबाव. त्यांनी ड मध्ये फॉर्म भरलेलाच नाही, SC मध्ये भरलेला आहे, मी ड मध्ये आहे. आमच्या दोघांचा वाद होण्याचा विषयच नाही. हा फक्त मीडियाने उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे मुद्द्याचा. नाही हो का? नाही, शिवगाळ वगैरे नाही तसा कॅमेरामध्ये शूटिंग झालेलं आहे, तुम्ही म्हणतात मीडियाने उचलून धरला. कुठला नाही मीडिया असं ऐका, नाही असेल, तुम्ही बघून घ्या, पण तसं काही झालेलं नाही, तसं काहीच झालेलं नाही. धन्यवाद.
तुमचं नाव कसं आहे? बाळकृष्ण शिरसाट. आपण बघतोय की बाळकृष्ण शिरसाट हे या ठिकाणी आहेत. ते देखील या ठिकाणी भाजपकडनं इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज जे आहे तो देखील दाखल केलेला आहे. दुसरीकडे आपण बघतोय की पोलिसांकडून देखील आता या सगळ्या उमेदवारांना बाहेर काढलं जात आहे. त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या गोंधळानंतर आता पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे. हे जे कोणी उमेदवार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आता बाहेर काढलं जात आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की नाशिकच्या सिडको विभागीय कार्यालय परिसरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना काही कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आले होते. देवानंद बिरारी आणि त्यांच्या पत्नी ज्यावेळेला ह्याच प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्या त्यावेळेला अचानक त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. देवानंद बिरारी आणि त्यांच्या पत्नींनी या ठिकाणी आमच्यावर हल्ला केला जात असल्याचं सांगितलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना तात्काळ या ठिकाणी यावं लागलं. पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करून या सगळ्या लोकांना आता बाहेर काढलं जात आहे. त्याच्यामुळे एकूणच अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त खरं तर विभागीय कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय.